वर्धा जिल्ह्याच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे। 47.1 सेल्सिअसवर तापमान गेले आहे। गेल्या काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे। तापमानात सातत्याने वाढ होत असून सूर्यदेवता आपल्या वसुंधरेवर उष्णतेची प्रचंड आग ओतत आहे। नागरिकांची उष्णतेच्या पाऱ्याने सळसळाट होत आहे। उन्हाच्या तीव्र प्रकोपामुळे दुपारच्या 12 वाजता नंतर घराबाहेरून पडताना सर्वांनाच उन्हाचा विचार करावा लागत आहे। उन्हाच्या तीव्र झळांमुळे रस्त्यावरची गर्दी ओसरल्याच्या आमच्या प्रतिनिधीने दुपारच्या वेळेत गावात फेरफटका मारला असता दिसून आले। दरवर्षी एप्रिल महिन्यात वर्धा तथा विदर्भातून तापमान वाढ होत असते, परंतु यावर्षी मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात विक्रमी तापमानाने उच्चांक गाठून विक्रम प्रस्थापित केले आहे। प्रशासनाद्वारे रेड अलर्ट जारी केला आहे। तसेच दररोज तापमान वाढत असल्याने वाढत्या तापमानाने सर्वच घटक हैराण झाले असून या उन्हाच्या प्रकोपामुळे दहशतमुळे अनेक ठिकाणी पक्षी व प्राणी मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा। दिवसेंदिवस वर्धामध्ये उष्णतेच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे। अशातच जनजीवन विस्कळीत झालं आहे। प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे। दिवसेंदिवस तापमानाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होऊन 47°C वर तापमान गेले आहे। त्यामुळे प्रशासनाद्वारे रेड अलर्ट जारी केला गेला आहे। प्रशासनाद्वारे आव्हान केलं गेलं आहे, दुपारच्या वेळी तुम्ही बाहेर निघू नका व आपला संरक्षण करा, कारण उन्हामुळे उष्माघात होऊ शकतो आणि मृत्यूसुद्धा होऊ शकतो। वर्धेवरून सतीश काळे यांचा खास रिपोर्ट।